राधे राधे, जय एकविरा. तर माझी जरा तब्येत डाऊन होती. तब्येत म्हणजे खोकला झाला, टॉन्सिल दुखत होते माझी जरा, तर खोकला पण झाला, जरा ताप पण आलेला जरा. तर मी डॉक्टरकडे जाऊन आले. डॉक्टरने दिली ती बरीच औषधं वगैरे घशासाठी दिलेली आणि गोळ्या वगैरे पण दिलेल्या. खोकलाच जरा जास्त येतो, रात्री झोपताना भरपूर येतो. पण मला काय किचनमध्ये गेल्यावर जरा बरा वाटतं. बसून राहिली ना तर मला अजून त्रास होतो. मग जरा किचनमध्ये भाजी करायला घेतली, सोयाबीनची भाजी करायला घेतली. तेलात जरा जिरा वगैरे घातला, कांदा घातला आणि तेजपत्ता घालून सुकी मिरची, जरा कांदा लालसर परतून घेतला. नंतर मग मसाले घातले त्याच्यात आणि त्याच्यानंतर मग सोयाबीन घातले. मी असे सुके करते सोयाबीन, ग्रेव्हीचे पण करते, वेगवेगळ्या प्रकारात म्हणजे करत असते. आणि त्यानंतर टॅमॅटो घालून जरा परतून घेतले. त्यानंतर मशरूमची भाजी करायला घेतली. मशरूम कापून घेतलेले, पहिले जिरा घातला तेलामध्ये आणि कांदा घालून तेजपत्ता जरा परतून घेतला मशरूमाचे कापलेले. आणि ग्रेव्हीसाठी लसूण आणि आपली हिरवी मिरची, टॅमॅटो वगैरे, काजू जरा पेस्ट केले, कांदा परतून घेतला, थोडेसे मसाले वगैरे घातले आणि नंतर ग्रेव्ही पण घालून घेतली त्याच्यात. ग्रेव्ही जरा चांगली शिजत ठेवली, झाकण दिला आणि जरा तेल थोडासा सुटेपर्यंत ते ग्रेव्ही ठेवली शिजत. ग्रेव्ही मस्त शिजली आणि ग्रेव्ही शिजल्याशिवाय म्हणजे टेस्ट येत नाही भाजीला. ग्रेव्ही शिजली मग मशरूम मी घातले त्याच्यात आणि मशरूम मी तळून पण घेते कधी कधी, असे थोडे असे फ्राय करून आणि मग घालते ग्रेव्हीमध्ये. वेगवेगळ्या पद्धतीत करत असते, जसं मला मन करतं तसे. आज अशी करायची तर तशी करते मी. आणि थोडे सोयाबीन पण शिजलेले, थोडासा सुका खोबरा घातला त्याच्यात, ते परतून घेतले. त्यानंतर मी घेतल्या चपात्या करायला. चपात्या पण एकीकडे करून घेतल्या. आणि आजारी असो काय असो, पण मग किचनमध्ये गेली ना तर ती माझी एनर्जी जरा वेगळी असते. आणि असं अजिबात नाही की मी आजारी आहे आणि मी आराम नाही करत. मी आराम पण करते, पण काय होते झोपून झोपून मला अजून विकनेस येते. त्यापेक्षा काही काम केलं ना तर मी लवकर रिकवर पण होते, म्हणजे बरी होते मी लवकर. आणि पहिली गोष्ट, मला लग्नाच्या आधीपासूनच ही सगळी सवय आहे. मी शाळेत जायचे तेव्हा पण सगळं करून जायचे, मग एवढा काय मला कामाचं काही वाटत नाही, स्वयंपाकाचा पण. चला मग, राधे राधे.